तुझ्या लग्नाला 20 लाख खर्च कर आणि त्याला 3 लाखात गप बसव नाही. हा बरोबर मी नाही, मी असं होणार नाही. मी आमच्या लग्नाला पण तेवढाच खर्च करणार आहे. पुढे बोल की ही काय ही काय मग तू कशाला दाखवतोस? मग बोल ना. परत सांगितलेत म्हटलं परत जमा करा आपण रेंटल चालू करू. इज्जत घालतो का मंडळी, स्वागत अजून एका नवीन युट्यूबच्या ब्लॉग मध्ये. कालचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आय गेस. आज कालची राहिलेली कामं करायची ते. काल रात्री उशिरा झोपलो त्यामुळे उशिरा उठलो आणि 3 वाजले काम सुरू करायला. त्यात ते व्हिडिओज वगैरे बनवायचे होते त्यामुळे खूपच उशीर झाला. आणि आत्ता मी चाललोय खाली नानापेठेत, कारण की जे इंटेरियर बनवले त्याचा सनमायका चॉईस करायचा आहे आणि तो अस्मिताला चॉईस होत नाही, कारण की मी फोटो पाठवते, फोटो कलर वेगळे आता ते म्हणजे फोटो क्लिक केल्यानंतर ना, आणि तिला काय आवडत नाहीये. त्यामुळे विषय झाला काल पण. आणि आता 1-2 दिवसात ते फायनल करायचं. जर फायनल झालं नाही तर खूप प्रॉब्लेम होईल. आता बघूया, मी तिकडे चाललोय आणि त्याच्यानंतर ना दुपारचा एक माझा ड्रेस राहिलाय, त्याच्यासाठी मी इथनं लोकल मार्केटमधून फॅब्रिक घेऊन पटकन तो बनवणार आहे. तर आजचा शेड्यूल असा आहे. आणि आज काय वेगळं बनतंय किंवा काय घरातले येतं ते म्हणजे घरातल्यांसाठी एक क्वेश्चन असणार आहे. सो आजचा ब्लॉग अजून इंटरेस्टिंग असेल, कंटिन्यू करा, काय होतंय बघत राहा. या ठिकाणी कार पार्किंग केलेली आहे आणि 2 सांड्यामांडे मित्र माझ्यासोबत कामासाठी आलेले आहेत. यावेळेस पण 5 मिनिट म्हणून अर्धा तास लावलेला आहे. तुला लाज नाही वाटत का? स्वतः बरोबर येतो, गॉगल पिगल घालतोय आणि मला आपले ठेवले. मित्रांनो कमेंट मध्ये सांगा जरा गॉगल चांगलं दिसतोय का. भाई आज होईल ना आपलं काम? 100% होईल. एवढं एडिटिंगला त्रास होतो म्हणून मी इथेच टाक. अरे सांगितलं की तुला ते फर्निचरचं प्लायवूड बघायचं आणि बाकीच्या गोष्टी बघायच्या. तो चला बघूया आता बाईची काय मदत होती. देखेंगे आगे, देखते रहिए. आता आम्ही फायनल सनमायका घ्यायला आलोय आणि तेच परत काम राहीलला मी दिले अस्मिताला कन्व्हिन्स करायचं. काय वाटतं होईल? आज होणारच नाही, ती कन्व्हिन्स होईल घ्यायला. होईल तर पाहिजे काय माहिती आता. कारण की मला तर नाही वाटत याकडून काय कन्व्हिन्स होते. नाही होईल. मी काल पण येऊन गेलेलो इकडे. काल मी गडबडीत ब्लॉग मध्ये घेतलं नाही. मी काल पण येऊन गेलोय आणि आज पण आलोय. अजून कपड्यांचं बघायचंय. मला कळतच नाही काय करू. भाई एवढे सगळे मी बघितलं ते काय पाहिजे काय कळतच नाही. फ्रेमला कसं घालते, कलर चॉईसिंग काय घ्यायचं रे माझं? आम्हाला नको कुठलं हे ना, पण तिथं आणणार नाही ना आपल्याला. नाही ते वेगळंच पॅनल. बाई आज फायनलच करून टाक. काय सांगितलं, कुठला कलर घ्यायचा म्हणले? व्हाईट बेज. अरे मला ना आता लग्न करायचं टायमाला जेव्हा कपडे शिवतोय ना मी, तेव्हा मला एक गोष्ट काय कळली माहिती आहे? लग्न नाही करायचं. नाही आपण बायको शोधण्यापेक्षा अवघड काम आहे कपड्याचे फॅब्रिक शोधणे. काय वाटतं तुला? हा बरोबर आहे, नक्कीच बरोबर आहे की नाही भाई? बरोबर आहे की नाही? बीबी ढूंढने से ये क्या बोलते उसको, ज्यादा कठीण काम आहे फॅब्रिक ढूंढणं. बरोबर की नाही? तेव्हा पण सही आहे म्हणते. आम्हाला फॅब्रिकच भेटत नाही. आणि मॅडमचं तुम्हाला दाखवतो, फुल फॅब्रिक पाठवतो. नो नो नो. आता काय घालायचं? प्रॉब्लेमॅटिक काम झालंय. रहीमचं म्हणून रहीमला घेऊन आलो. सुट्टी झाला. ठीक आहे चला. भावाचं लग्न वाटतंय का नाही? कसं ताते कसं? नाही रिपीट टाकेन. तू कर घे. शेट ते नाही.
हे तसं नाही प्रभाकर तो नाही तो ह्याचा आपला कुठला बँड बजाऊंगा झुमके नाचूंगा ब्याह तेरा एक दोन एक गाणं म्हणा सगळ्यांनी ब्लॉग मध्ये टाकतो ना आता मित्रांनो डान्स दाखव सगळ्यांनी करा गाणं म्हणा सगळ्यांनी चल केलेलं बरं नाही का म्हणजे एक मोमेंट असतो नाही का बोल बच्चन द्यायचं असतं नाही का म्हणजे बोल बच्चन म्हणजे कोण बघून मला कळते एक नंबर मजा आली पण नाही त्या गोष्टींना राहुल शेठला सोबत घेऊन फिरणार आहात तू मला नाही पटलं. राहुल शेठ म्हणले थोडं काम आहे असं तसं राहुल शेठ ठीक आहे चुकीचं केलं पण तुम्ही काम होतं खरंच काम होतं काहीच नव्हतं मला माहिती मला माहिती शेठ तुम्हाला या बोललो होतो मी फक्त शेट होतं काम मला नाही पटले राहुल शेठ काय कालचा सीन सांगतो तुम्हाला तात्या आणि शेट एकटाच गेला काय बघून बिघून आला काय आणि रोहितला सांगितलं नाही रोहितचा डायलॉग काय होता आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला धप्पा होणार धप्पा ते बँजो पार्टी झालंय हो सिमिलर कोणाकडे सिमिलर तुमच्याकडे नाही आपले जीव आला ना डायरेक्ट त्या मांडव वाघ बघा वाघ भाऊ अरे आपलं लग्नात बघू की दाखव की राव एकदम टॉपचं मेटल घेतलं कसा आहे अयो वाया 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 हे इथलं नाहीये हे बाहेरने मागवलं ते कुठनं मागवलं बाहेर सुरत वरनं हा ती भाभीने बोललो होतो ना भाभीला बनवून दिली बांगड्यावाल्या बाबीचं चाललंय तुझी आजी आहे ना अगं वाया 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 जरा लांब ना घ्या ना लांब ना आम्हाला जरा फुटेज मध्ये प्रत्येकाचं अगं वाया 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 सगळ्यात खतरनाक रेमबाईचा असणार आहे कारण की त्या स्टॉक मध्ये लय माल आहे स्वतःचा राहुल शेठ खरं सांगा सगळ्यांचं बघून झाल्यानंतर ना तुमचं घ्यायचं नियोजन आहे का नाही हे खरं मला माहिती नाही आपल्याला कळते ना ते नियोजन ट्रायल झालं ना डायरेक्ट आता टॉपचा विषय करणार राहुल शेठ टॉपचा परत सांगितलेत म्हटलं परत जमा करा आपण रेंटल चालू करू घालू का त्या ठिकाणी खाली आम्ही माझ्यासाठी म्हणजे ऍक्च्युली मला बोलवलं होतं आज केळवण करण्यासाठी दालचा राईस आणि जोरदार कार्यक्रम होता आजचा मग त्यानंतर ना भुक्कड संघटनेचे अध्यक्ष स्वतः प्रभाकर शेठ कसा भात चालत होता स्वतः अध्यक्ष या ठिकाणी आणि अध्यक्षांसोबत आमची अख्खी टोळी इन्क्लुडिंग मी हे भाऊ तू कधी जॉईन केली अभिषेक बाई बसलाय कामात रेमबाई जरा घे ना पटपट भूक लागली आता गँगले वाढले त्यामुळे खाली नाही बसलो आम्ही वरतीच बसलो मस्त की नियोजन बसवलेलं आता जेवणाचं मटण दालच्या आणलेलं या ठिकाणी आणि जोरदार असा कार्यक्रम आहे आता मस्त कुसकरून बुसकरून भात एकदम जोरदार योगा भुक्कड नाही पहिलं भुक्कड तर अध्यक्ष तू आहे मला काय म्हणलं ते का भाऊ ते केळवणाचं बघ की कुठं कुठं आहे म्हणजे जायला काय उद्यापासून बघ मग उद्यापासून केळवणच नाही अरे फोन कर माहिती तू कधी आला मागच्या वेळेस आहे थांब म्हणशू मागच्या वेळेस तुमच्या घरी तर केळवण होतं ह्यो काय म्हणला भाऊ आलता ना त्यावर हा बाहेर गेलता काय म्हणला राव आधी तरी सांगायचं केलं असतं नियोजन लई इच्छा होती खायची काय राव आशीर्वाद भेटले ते राहुल शेठ तुमचं काय म्हणणं आहे एक नंबर अध्यक्ष इथं बसलो अध्यक्षांच्या नियोजनाने बरोबर वा 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 करणार सगळ्यांचं भरल्यावर चालू करणार कसं एकदम जरा आम्ही आमच्या घरी खातो तुम्ही तुमच्या घरी खा दिवसभराची कामं संपल्यानंतर आता मी घरी आलेलो आहे आणि आमच्या घरी एक पाहुणी बाई आलेली आहे जिचं नाव आहे माऊ कदम
थोडं बोल की ही काय ही काय मग तू कशाला दाखवतोस? मग बोल ना कशाला आली आज. आउटफिट, माझ्या ज्या आउटफिट होत्या ना ॲक्च्युली त्या डिझाईन करायच्या होत्या मला. सो मुंबईमध्ये कोण देत नव्हतं त्यामुळे मी आईला आमच्या स्वराला द्यायचं होतं. असलं चित्र काढून दिलं असतं तुला त्यांनी. आकाश तुला कळलं का? हा म्हणजे आता मान्य कर, आमचं मुंबईपेक्षा पुणे चांगलं आहे आमचं. असं काय नाही. बापरे ह्यो तो डायरेक्ट वाद छिडला डायरेक्ट मोठा. बिझी आहेत म्हणजे खूप असे वेडिंग सीझन. सगळा पर्याय निघतो, पुण्यामध्ये पर्याय निघतो. हा शेवटी पुण्यातच यावं लागतं. संपला विषय. मम्मी ते काय तू ते आपलं ठेवलंय तू ते सांग. ते काय काय ठेवलं आपल्यासाठी 7,000 खर्च करून? राज्य का पैसे कोण देणार आहे? मी देणार आहे खास. हो. मग त्याच्यामध्ये काय काय? त्याच्यामध्ये सकाळपासूनच हे 4 तारखेला घाणा भरायचा, बांगड्या आहेत दिवसभर. मग संध्याकाळी तो राज्यगाचा कार्यक्रम ठेवलाय. हा हा ए आपली पोर घेऊन ये बांगडे बारा सगळे. नाही पोरांच्या बांगड्या नाही सांगितल्या आणायला, बापरे. ते फक्त बायकांचीच आहेत. मग तू ये माऊ बांगड्या भरायला. ए तू बांगड्या भरून घे. हा आणि काय काय कार्यक्रम आहे? आणि मग 5 तारखेला हळद आहे. आणि 5 तारखेला हळद. 5 तारखेला हळद. हो. 6 तारखेला एक दिवस मोकळा ठेवलाय, पण सगळी भराभरी करायला सकाळी कारल्यात जायचंय. आणि आता 2 तारखेला आपल्या घरातल्या सवासनी देव नवीन केले इथं. पण तू स्पेशल हे का ठेवलंय काय ते राज्य का ना? हा ते सांगू का? ते खरं तर पोरींच्या लग्नात जास्त ठेवतात हा. राज्य का, पण आपल्यात पोरगी नाही. आणि मग मी सगळी हाऊस तुझी केली म्हणून तुझ्या लग्नात ठेवला तुला. म्हणजे मी पोरगी नाही ना म्हणून नाहीये ना आपल्यात. नाहीये म्हणून. मावशीच्या पोरी अजून बारीक आहे, तोपर्यंत लय पुढे काळ बदलणार आहे. मग मला जे हाऊस करायची ती तुझ्या मावशी तुझ्या पोरींच्या लग्नात सज्जा का असेल का काळ बदलल्यावर? नाही तेव्हा काय मला मी सांगू शकत नाही. पण आता मी इतकी No comments का? ऐक ना, इतकी माझ्या हॉस्पिटल की माझ्या पोरींच्या लग्नात काय होईल नाही हे मला सांगू शकत नाही मी. मावशी अशी सुकून गेली गुलाबाच्या फुलासारखी. आज मला ऍक्च्युली हे भेटली होती एक म्हणजे हाय डिझायनर आहे ती. तर ती डिझायनर मला म्हणत होती की अरे मी ब्लॉग बघितला आणि म्हणले तुमच्या घरातल्यांचं बघितलं. तर ती म्हणजे हेच तिचं म्हणणं कसं की सगळे घरातली अशी रिअल आहेत, रिअल म्हणजे असं फेक काय वागत नाहीत असं. मी त्याला सांगितलं की आमच्या घरात सगळे जॉली माणसं आहेत म्हणलं. आमचे फादर मदर मावशी काका आमची गँग सगळी जॉली म्हणजे हे करत नाही काय असं फेक बिक नसतं काय. जे ते समोर ऑन दी स्पॉट असतं, स्क्रिप्टेड ब्लॉग नसतं हा आमचा. आणि त्याच्यामुळे मी आता त्यामुळे मला असं वाटतं की नाही कंटिन्यूस ब्लॉग घ्यायला पाहिजेत. पण आता काय आहे थोडंसं गडबडीचे काम असल्यामुळे नाही का सगळेजण असे कधी पिठाने भरलेले असतात, कधी काहीतरी काम चालू असतं. आमच्या घराचं बांधकाम चालू आहे ना त्यामुळे सुकून गेले. लेकाची एवढी तयारी करतोय लग्नाची की पुरीच्या लग्नाची हाऊसच राहिली. नकोच वाटते आता पुरीचं रजिस्टर करू आपण रजिस्टर. चालेल. मी आयुषला पण ना मस्तपैकी प्लॅन दिला. म्हणलं एक काम करतो मी तुला 3-4 लाख रुपये द्या ना, मस्त फिरून ये. पण लग्न काय इकडे कर ना, कोर्ट मॅरेज करायचं. तू हुशार रे, तू लय हुशार. तुझ्या लग्नाला 20 लाख खर्च कर आणि त्याला 3 लाखात गप बसव नाही. हा बरोबर. मी असं होणार नाही. मी आयुष्या लग्नाला पण तेवढाच खर्च करणार आहे. हे काय सांगायची गरज नव्हती आम्हाला. नाही कसं काय सांगायचं नाही. जाऊ द्या. याच नोटवर आजचा ब्लॉग इथे संपू. ॲक्च्युली हो ब्लॉग 2 कटमध्ये आणि जो मी मोबाईल वापरतो तो मोबाईल पण माझा नाही. कारण की माझा एक मोबाईल हा माझ्याकडे आहे आणि दुसरा माझ्या खिशात आहे. एक बंद झालाय. मी माऊचा मोबाईल भाड्याने घेतला भाडोत्री तत्वावर. तर फर्निचरवाल्याकडे विचारलं आता काय करायचं भैया, आता काय करणार आहे. काय नाही भाभी तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी करणार आहे. मी म्हटलं पण कधी करणार आहे. मग आकाश भैया मला येऊन बोलला नाही का तुम्ही लवकर उरका हे. आणि नंतर मध्येच काय म्हणला तुम्ही पण मस्त ब्लॉग बनवता ना, मस्त बोलता. मी म्हटलं बोलायचे पैसे मिळतात ना भैया. आयला मम्मी सगळी स्कीम सांगायला लागली राव. आजचा ब्लॉग या ठिकाणी संपत आहे. उद्याचा ब्लॉगमध्ये काय नवीन असेल तर उद्या बघूया. आजपर्यंत तरी एवढंच. मंडळाबरी भेटूया ब्लॉग.